झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिंदखेडा तालुक्यातील मेथीच्या शेतकऱ्यांचे उपोषण सुरूच। एसआरसी कंपनीच्या खदानी प्रकल्पाला कडाडून विरोध। उपोषणकर्त्या एका शेतकऱ्याची प्रकृती बिघडली। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या मेथी येथील शेतकऱ्यांचे गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी एसआरसी या कंपनीतर्फे होऊ घातलेल्या खदानी प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे। आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी म्हणजेच आज 8 ऑगस्ट रोजी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चेचा प्रयत्न केला, मात्र कंपनी आणि शेतकरी यांच्यातील चर्चा फिसकटली। दरम्यान उपोषण करणाऱ्या एका शेतकऱ्याची प्रकृतीही बिघडली आहे। कंपनीने या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीला प्रति एकर 10,000 रुपये सानुग्रह देण्याचे ठरवले आहे, मात्र शेतकऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हा आमचा अपमान असून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। मी जगतसिंग गुलाबसिंग गिरासे, राहणार मेथी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। 522 गट क्रमांक मेथी गावातील लगत या क्षेत्रात खदान करण्यात येत आहे। तरी त्या खदानीमुळे होणारं नुकसान आजूबाजूच्या चतुर्सीमेत लगत शेतकऱ्यांचे विहिरीचे पाणी जाणार असून तरी शासन दरबारी किंवा कागदपत्रे आम्ही सतत डिसेंबरपासून देत आलो आहोत, तरी आम्हाला शासन कुठलाही निर्णय नाही देत। आम्हाला खदान नको आहे, तरी खदान नको आहे या संदर्भात म्हणून आम्ही आमचा उदरनिर्वाह फक्त शेती आहे, तर शेतीला लागणारं पाणी हा प्रश्न मोठा आहे। परत आम्हाला असं पडवापडवीचे उत्तर देतात की काहीच होणार नाही। एकीकडे कंपनी बोटा एवढे शेतकऱ्यांना पाठीशी धरून तो प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहात, तरी तो आम्हाला अमान्य आहे। आमच्या गावाचा जो हक्क आहे ग्रामसभेचा, तो ग्रामसभेची यांच्याकडे कुठलीही एनओसी नाही, तरी सुद्धा शासनाने आम्हाला लपून ठेवलेलं आहे, तरी दबावाखाली काम चालू आहे। मातीच्या बदल्यात पैसे नको, जगण्याचा हक्क हवाय अशा घोषणा देणारे शेतकरी आज तरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।